या नगरपालिका निवडणुकीमध्ये मागील 9-10 वर्षामध्ये आम्ही जे या शहरासाठी केलेले विकास कामे आहेत ते घेऊन या निवडणुकीत आम्ही जनतेसमोर या मैदानात उतरलेलो आहोत. निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या काळामध्ये या मानव शहरासाठी व्यापारी संकुल असेल, क्रीडा संकुल असेल, इथल्या मूलभूत सुविधा असतील, ज्या वस्तीमध्ये, ज्या नवीन वस्तीमध्ये रोड, नाली, पथदिवे, तुमचे पाणी पुरवठ्याची पाईपलाईन असेल, अशी मूलभूत सुविधा या लोकांना पुरवण्यासाठी आणि या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, या शहराचा व्यापार वाढवण्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये इथे एक मोठंसं असं व्यापारी संकुल आणि या शहराला ग्रामीण भागातून सर्व काही दळणवळणासाठी जे रस्ते आहेत, आपल्या पाथरी मतदारसंघाचे आमदार राजेंद्रदा विटेकर यांच्या माध्यमातून सर्व रस्ते प्रस्तावित केलेले आहेत. त्यामुळे या शहरात दळणवळण वाढेल, या शहरातील व्यापार वाढेल, या शहराला पुढे नेण्यासाठी, या शहरातील स्वच्छता अबाधित ठेवण्यासाठी निश्चित आपल्याला माहीत आहे की मानवत नगरपालिकेने पाठीमागं स्वच्छता अभियानमध्ये 5 कोटी रुपयांचं बक्षीस आपल्या मानवत नगरपालिकेनं पटकावलेलं आहे. त्या अनुषंगानं युवकांसाठी जसं सांगितल्याप्रमाणे क्रीडा संकुल असेल, व्यापाऱ्यांसाठी व्यापारी संकुल असेल आणि 135 लिटर प्रत्येक व्यक्तीला पाणी पुरवठा अशा अनुषंगानं गोदावरी निम्न दुधना प्रकल्पातून या आपल्या मानवत शहरासाठी पाणी आरक्षित झालेलं आहे. तेही काम प्रस्तावित आहे. त्यासोबत अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम म्हणजे भूमिगत गटार सिस्टीम, ह्या दोन्ही कामाचं तांत्रिक मान्यता झालेली. येणाऱ्या काळामध्ये हे दोन्ही कामं होतील म्हणजे मानवत शहराचा इथून पुढं 2047 पर्यंत या जनतेचा पाणी प्रश्न संपूर्णपणे मिटणार आहे. पाणी प्रश्न मुळात नाहीच आहे आपल्या या शहरात. आम्ही स्वच्छ व मुबलक पाणी शहरातील जनतेला देतोय, परंतु काही भागामध्ये कमी जास्त दाबामुळे, नवीन वस्त्या झाल्यामुळे कुठे पाणी कमी जास्त जातं. त्या अनुषंगानं ही पाणी पुरवठा योजना आम्ही राबवलेली आहे. येणाऱ्या काळात निश्चित स्वरूपामध्ये या शहराला पाण्याचा प्रश्न ज्या काही भागात, ज्या थोड्या भागामध्ये आहे, तोही संपूर्णपणे मिटवणार आहेत. या शहराचा व्यापार वाढवणार आहेत. या शहरातील वृद्धांसाठी, युवकांसाठी सांगितल्याप्रमाणे क्रीडा संकुलचं काम असेल आणि मूलभूत सुविधा तर सर्व हे आमचं कर्तव्यच आहे. तसं आपण पाहिले मागील काळामध्ये या शहराची किती दुरावस्था होती. प्रत्येक कॉलनीमध्ये, प्रत्येक एरियामध्ये आता चांगल्या प्रकारचे रस्ते, नाल्या झालेले आहेत, पथदिवे झालेले आहेत. मग स्वच्छता मानव शहराची एकदम नंबर 1ला आहे. त्या अनुषंगानं निश्चित या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, इथल्या जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत. आणि निश्चित स्वरूपामध्ये आम्हाला किंचितही कुठंच असा डाऊट नाही. जनतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्हाला आत्मविश्वास आहे की मानवतची मायबाप जनता आमच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आणि नगराध्यक्षांना अतिशय प्रचंड मताने निवडून देतील. मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रात या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षांना इतक्या मताधिक्याने निवडून देतील की महाराष्ट्रामध्ये नंबर 1ची लीड या मानवत नगरपालिकेत आम्हाला राहील.